पुढे आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला आपण या ठिकाणी वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जिच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण विरारची पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन करून मी समालोचक धनंजय पाटील आमच्या साथीने विपुलजी पाटील यांचा आवाज आज आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकणार आहात. मॅचला सुरुवात होत आहे. दोन्ही खेळाडू मैदानावरती आहेत. एका बाजूला प्रताप भोईर टिवरीचा ब्रँड आणि दुसऱ्या बाजूला हरेश पाटील मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जे कोपरी संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळले आहेत. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आसिफला आपण पाहत आहेत. फक्त एक विनंती आहे बाबा, एक एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर पाठवून द्या जेणेकरून बरं पडेल. सफाल्याचा संघ मैदानावरती आहेत. आज किशोर पाटील सर मैदानाच्या मध्ये तेही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मॅचला सुरुवात होणार आहेत. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल षडंपूल करण्याचा प्रयत्न. पहिला फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळला आहे. बॉल चालला सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक तिथून मात्र वेगाने पुढे येतात. जीवदानी स्पोर्ट्स म्हटलं तर नेहमीच एक नाव पुढे येतं ते संजय दादा आणि ते त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात. विपुल कॉमेंट्री बॉक्समध्ये तुझं एकदा पुन्हा स्वागत आहे. पहिल्या 4 दिवसाचा खेळ जवळून पाहिलाय. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आज शनिवारी आलोय आणि 5व्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट म्हणजे यंग टॅलेंटेड खेळाडूला पाहिलं पण 40+ क्रिकेटमध्ये नेहमी ती एनर्जी लेवल आम्ही पाहिलंय. जवळून थोडंसं 40+ क्रिकेट पाहिलंय तर मग मजा येणार आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये खूप मजा येणार आहे. एक्सपिरियन्स काय असतो मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार. पहिल्या चेंडूचा आपण खेळ पाहिला ऑन साईडला एक धावेने श्री गणेशा गेल्या धावला. आसिफ एक गोलंदाजी मारवरती. प्रताप आणि हर्षची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दुसरा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षण फेकी वेगाने केली जाते. सिंगलने मात्र संतुष्ट व्हावं लागे. एक धावेवर भर देण्याचा प्रयत्न आपण कालच्या 4 ते 5 दिवसाचे खेळ पाहिल्यात. कशा प्रकारे धावा 5 षटकामध्ये 50+ प्रत्येक मॅच मध्ये धावा धावपळ करत जाताना दिसत. इथून पाहावं लागेल 5 षटकांचा खेळ येणार आहे. मजा येणार कारण आजचा दिवस म्हटलं तर जसं 2 ते 3 गोष्टीचा उल्लेख आहे तर 2 ते 3 गोष्टीचा उल्लेखही होणार आहेत. राजूदादांचं असलेलं आयोजन त्यातला त्यात असलेली सर्वांची साथ आणि क्लायमेटमध्ये पाहिलं तर थोडंसं वातावरणामध्ये होणारे बदलही आहेत. कारण जसं ऊन सावळीचा खेळ मैदानावरती सुरू आहे तसा बॅट आणि बॉलचाही द्वंद्व युद्ध आहेत. आणि पहिल्या 4 दिवसामध्ये जो खेळ पाहिला ना आपण विपुलजी, पहिल्या 4 दिवसामध्ये म्हणजे तो घासकोपरीचा सामना आठवा, श्री गणेश घासकोपरी आणि खार्डीचा सामना आठवा. चर्चा त्या दिशेने येईन. आसिफचा बॉल हवेमध्ये खेळला आहे. प्रताप भोईर म्हटलं की टिवरीचा ब्रँड आहे आणि टिवरीचा ब्रँड प्रताप भोईरच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा. 6 षटकार. प्रताप भोईर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हरेश्वर पाटील. 2 खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट मैदानावरती आज आपण पाहतात. मजा येईल आजच्या दिवसामध्ये. धावपलकावरील धावा जर पाहिलं तर 8 धावा. पायावरचा चेंडू होता. सरळ चेंडूने घेतला यष्टांचा वेध. प्रताप बोरी टिवरीचा ब्रँड आता मैदानाच्या बाहेर. एका चेंडूवर षटकार पाहिला. त्यानंतर आसिफने केलेलं कमबॅक. सरळ यष्टा उद्ध्वस्त केला. प्रताप बॅक टू द डगआउट. प्रताप मैदानाच्या बाहेर येताना दिसे. नवीन फलंदाज संतोष त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाते. ऍक्शन रिप्ले पहा. शफल झाले होते. त्यानंतर गोलंदाजांनी पाहिलं होतं परफेक्ट मध्ये यष्टांच्या दिशेने मध्ये चेंडू ठेवला. खोलवर टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. आपण कनेक्शन नाही झालं. सरळ चेंडूने यष्टांचा वेध घेतला. 4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. 8 धावा. षटकारानंतर आसिफचं कौतुक असेल. त्याला देखील माहिती होते की षटकार आले. पहिले 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा द्यायच्या आहेत, किती धावा बनवल्या जातील, ही प्रत्येक गोष्ट आहे. कारण की कालच्या दिवसापासून आपण पाहिले 100 म्हणजे 5 षटकामध्ये 100+ देखील केलं आणि 5 षटकामध्ये 80 धावा डिफेन्स करत असताना 6 षटकामध्ये 70 धावा चेस नाही झाल्या. ही प्रत्येक गोष्ट ग्राउंडवर आपण पाहिले. म्हणजे 2 अर्थ आहेत. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की बाबा 5 षटकामध्ये 110 धावा 112 धावा त्या 6 षटकाच्या जवळपास खेळामध्ये पाहिल्या होत्या. म्हणजे तिथपर्यंत धावसंख्या जात आहेत तरी देखील ते चेस होण्याच्या मार्गावरती येत आहेत. मग प्रत्येक जण विचार करतोय मनामध्ये प्रत्येकाचे विचार सुरू आहेत की या मैदानावरती रन बनवायचे तरी किती. आपल्याकडे गोलंदाजीचा अटॅक
अट्रॅक्टिव्ह आहेत, प्रत्येक जण अट्रॅक्टिव्ह तर राहणाऱ्या मैदानाच्या मध्ये. सध्या नव्यानं बॅटर संतोष मैदानावरती दाखल झाले आहेत. जिम्मेदारी जबाबदारी आहेत वन डाऊनच्या खेळाडूवरती. आल्या आलाश्राने फायरिंग केलं आहे मैदानाच्या मध्ये. संतोष त्याच्या बॅट मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू. जसं संतोष पाहिलं, हरेश पाहिलं किंवा सध्या सचिन पाटील आमच्या बरोबर मंचावरती T90 जे बरोबर माडाच्या क्रिकेट क्लबच्या आपल्या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये जो प्रॅक्टिस सेशनचा ग्रुप आहे. भरपूर वेळा बरेच खेळाडू आहेत जे डगआउटमध्ये सध्या बसले आहेत. त्यातले असणारे काही खेळाडू आहेत म्हणजे माडाच्या मैदानावरती प्रॅक्टिस करणारे खेळाडू. आणि आज जीवदानी 11 विरारचा संघ, आई जीवदानी विरार 40+ हा संघ. फटका पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन केलंय. बॉल जोपर्यंत फिल्डिंग केलं जाईल एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. कोण म्हणतंय बाबा एकला डबल मध्ये कन्वर्ट नाही करू शकत? हे 40+ नाही, हे 20+ आहे. मी नेहमी म्हणतोय 40+ नाही, हे 20+ आहे. कारण 40+च्या खेळाडू 20+च्या खेळाडूंनाही लाजवतील अशी कामगिरी सातत्याने करत असतात. विपुल नक्की खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. इथून धावफलकामध्ये मजा येणार आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा पाहिल्या आहेत. इथून धावफलक, आजचं धावफलक सुद्धा आश्चर्यकारी. कालच्या दिवशीमध्ये सर उल्लेख केला होता षटकार अशा प्रकारे येत होते ना, आता कदाचित पुढच्या दिवसाच्या आयोजनामध्ये 9वा देखील दिसेल. असे प्रत्येक फटके आपण पाहिलेत. आजच्या दिवसामध्ये तो पहिला षटकार ऑन साईडला तितकाच लांब जाताना दिसला होता. मॅचला मजा येणार. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिलाय. 14 वरती आहे धावफलक. आणि जसं आयुधाने विरार म्हटलं तर पाठीमागे असणारं काही नाव आहेत. त्यामध्ये मी आदरणीय विजयदादा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करेन. कारण क्रिकेटवरचं असलेलं प्रचंड प्रेम आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती घेऊन येत असतो. तुम्ही कितीही बिझी असला ना, पण क्रिकेटचा खेळच आहे जो तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असतो. मैदानावरती तुम्हाला ओढ लावत असतो. आणि आज अखंड भारतामध्ये म्हणूयात, भले इंग्लंडचं माहेरघर असलेलं इंग्लंडचा खेळ असेल क्रिकेट, पण सर्वाधिक जास्त मी म्हणतोय की प्रसिद्ध तर भारतामध्येच आहे. भारताचाही सध्या मैदानाच्या मध्ये. आणि त्याच गोष्टी आज यश इलेक्ट्रिक आपण सफाळेचा 40+ संघ पाहतायत जो सफाळेच्या परिसरामधून आलाय. काही जण बाबा आता बोटीमधून आल्यात, प्रवास करून तिथून गाडी घेऊन त्या बोटीमधून आल्यात. काही जण ट्रेनने आल्यात, बाय द ट्रेनने आल्यात. पण आता मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करणार? एक तर 2 गोष्टी आहेत. या मैदानावरती यायचं असेल तर विरार स्टेशन पासून तुम्हाला भरपूर मोठा प्रवास करून यायचा आहे. पण काही जणांना माहित आहे की बाबा वैतरणाला आलो की वैतरणाला बरोबर त्या डोंगराच्या आपण त्या भागातून येऊ शकतो. मग काही जण वैतरणाला उतरल्यात, काही जण विरारला उतरून आल्यात, असेही असणार आहेत. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सूर्यकांत आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. नेहमी याही खेळाडूंना म्हणजे बऱ्याच वेळेस सफाळ्याच्या परिसरामध्ये पाहिलं तर याही खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली आहे. एक सूर्यकांत हायम ऍक्शन आहे. परंतु मैदानाच्या मध्ये हरेश्वर पाटील आहेत. हरेश्वर पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार, पंचांचा सिग्नल, चौकार. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. राजू दादाचं आयोजन मोठं, स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. पहिला चेंडू सूर्यकांतचा. पहिल्या चेंडूला ऍक्शन खूप चांगली होती, पण खूप चांगल्या प्रकारे फुल टॉसला पिक केलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलं चौकारासाठी. हरेशला देखील माहिती आहे की इथून धावफलक पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं देखील गरजेचं आहे. पहिला चेंडू ते चौकार आपण पहिला 18 वरती धावफलक जाऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. चौकारानंतर निर्धाव चेंडू आला. धावफलक 18 या आकड्यावरती आहे. म्हणजे आता जसं वरती पाहतो थोडं क्लायमेट चेंज होत आहे बाबा. कधी सावली येतंय, कधी ऊन येतंय, कधी इतकं ऊन येतं की खेळाडूंना देखील आता 40+ क्रिकेट मैदानाच्या मध्ये पाहण्याची ती संधी तर प्रत्येकाला मिळत आहेत. 18ला 1 विकेट आहेत. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय, फटका खेळलाय. मिड ऑफला खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून खेळलाय आणि डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळत असताना चेंडू सीमारेषेच्या पार, हरेश्वर पाटीलच्या बॅटमधून, चौकार. राजू दादाचं दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. थँक्यू. डॅशिंग व्यक्तिमत्व, आदर सन्मान, मान, शिरगाव गावची शान म्हणजे आपले राजू दादा. गावात कुठलंही काम असो धावून जाणारे, सर्वांना आदर प्रेम देणारे, सर्वांना आपुलकीचा माणूस ते म्हणजे आपले राजू दादा. सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तन मन देऊन समाजसेवा करणारे नावाचा ब्रँड म्हणजे आपले राजू दादा. आणि बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष, पक्षाचे एकनिष्ठ हेच लक्ष, शब्दांचा मान राखणारे आपले राजू दादा. आज विपुलजी इतकं मोठं पाऊल उचलणं साधं सोपं काम नाही आहे.
कारण बरेच जण म्हणतात की बाबा लाखाची स्पर्धा भरवणं त्या गोष्टी मुखातून लगेच येत आहेत, पण ते आयोजन करणं, त्याच्या पाठीमागे असणारी काही सपोर्टिंग मंडळी सध्या आपल्या मंचावरती बसल्यात, त्या सर्वांच्या साथीनं राजूदादांना मिळालेली साथ आहेत. आता राजूदादा तर जोडीला आहेत, पण राजूदादाच्या जोडी नसणारी काही अशी मंडळी आहेत ना, त्या मंडळींनी दिलेली साथ, युवा टॅलेंटेड खेळाडू, जय बजरंगचा संघ, शिरगाव स्पोर्ट शिरगावचा संघ आणि त्यातल्या त्यात मास्टर 40+ शिरगावचा संघ. लेन होती थोडं ऑफस्टमच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न होता, आधी अट्रॅक्टिव्ह होतोय ऑन साईडला अगदी खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा तर प्रश्न दाखवतील कशा पद्धतीनं काय झालं होतं. बॉल बरोबर आपण पाहिलं तर बॅटरला उलट कळत आणि फटका खायचा होता, फोर्स करायचा तो कव्हरला, परंतु मिडल ऑफ द बॅटही नाही झाला आणि बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही झाला. आला डॉट, धावसंख्या धावफलकावरती 23. 23 वरती धावपळ काय 5वा चेंडू डॉट अडथळला, त्यानंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, बराच बाहेर, त्या कारणास्तव पंच वाईटचा इशारा करते. असं एक खूप चांगला उल्लेख केला सन्माननीय राजूदादा. एक गोष्टीचा उल्लेख जरूर घ्या, पहिल्या दिवसापासून सर आपण अनेक स्पर्धा पाहिल्या असतील, कदाचित जो आयोजक असतो ना तो इतक्या वेळ नाही देऊ शकत, म्हणजे कदाचित घरी गेल्यानंतर परत नाही त्याची आयोजन कमिटीची टीम सांभाळून, अशी त्याला आशा होते. पण पहिल्या दिवसापासून राजूदादा भोईर इथे आपली उपस्थिती 9 वाजल्यापासून दाखवत आहेत शेवटच्या मॅच पर्यंत सर. कारणही आहे, कारण एकतर स्वतः खेळाडू आहेत, दुसरी गोष्ट आयोजकही आहेत. इथे मैदानाच्या मध्ये मिसफील्ड झालाय बाबा, मिसफील्ड नाही करायची, एक मिसफील्ड तुमची महागडी ठरू शकतायत. सध्या मैदानावरती हरेश्वर पाटील जो मैदानावरती करतोय फायरिंग, आतापर्यंत 3 चौकार त्याच्या वाटमधून आल्या आहेत. धावफलकावरती धावा आहेत, त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28-28 झाल्यात. सन्मान्य प्रकाशजी पाटील दादा आणि रोहिदासजी पाटील यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. 2 ओव्हर धावफलकावरती धावा आहेत, तर 28-28. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व, माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व, दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची, शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. बरोबर प्रोजेक्ट स्कोर करंट रन रेट आपल्या स्क्रीनवरती दाखवतो. 14च्या धावगतीने गेलं तर 70, 16च्या धावगतीने गेलं तर 76, 18च्या धावगतीने गेलं तर 82. पण सध्या जुदाने काय विचार करतात माहिती, काही जुदानी तर माहित आहे बाबा या 80 धावेच्या जवळपास जायचं आहे, कारण पार्टनरशिप 8 बॉलमध्ये 20 आहे. 8 बॉलमध्ये 20 धावेची ती पार्टनरशिप आहेत. हरेश्वर पाटील आणि संतोष मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आसिफ आलात, एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. एक्सपिरियन्स कॅम्पेनर का म्हणतो की अनुभवाचा भंडार असलेल्या खेळाडूपैकी खेळाडू आहेत. म्हणजे तो ओढा बाहेरून घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि राऊंड म्हणजे अँगल आहे, या खेळाडूकडे अँगल आहे, तो थोडा खाली ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर वापर करतोय, ओव्हर द विकेट हाताळतोय आणि थोडा बॉलला बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न विपुलजी पाहायला मिळतो. आणि थोडं साईड ऑफ ऍक्शन आहेत, त्यामुळे त्या गोष्टी देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नक्की खूप चांगला चेंडू आता टप्पा पडला सर, मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, पॉईंट आणि थर्डमॅनच्या गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होताना दिसते. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती गेला, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, अजूनही चेंडू हातामध्ये नाही येत आहे. सिंगलला डबलमध्ये खूप चांगल्या प्रकारे कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. धावफलकाचा विचार केला 30-30 2 चेंडूंचा आतापर्यंत आपण केलं. पुन्हा एकदा जसं आपण वातावरणाचा विचार करतोय ना, पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होताना दिसतोय सर. नाही, हा तर होणार आहे, आजच्या संपूर्ण दिवसामध्ये होणार आहे. कधी ऊन येणार, कधी सावली येणार, कधी सावली, कधी ऊन. पण क्रिकेटचा खेळ आहे, बॅट आणि बॉल मधलं रंगणार ते द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा झाल्या 30, 1 गड्याच्या मोबदल्या आहेत. उर्वरित अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. स्ट्राईक एंडला हरेश्वर पाटील. पुढे तर डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळायचा प्रयत्न केला, धावचीची संधी निर्माण झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु बॅटर सेफली क्रीज मध्ये पोहोचलेत. कारण पंच आता तिसऱ्या पंचांकडे गेल्यात, आता रेफर केल्यात, त्यामुळे तिसरे पंच बिझी होणार आहेत. काय घडलं होतं पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. स्क्रीनवरती सध्या ते दृश्य पाहिली जात आहेत, ज्यावेळी तो बॉल यष्ट्यांवरती अगदी आदळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती बॅट ग्राउंड झालंय का या गोष्टी सध्या पाहण्याचा प्रयत्न आमच्या डिबेनच्या वतीनं दूध का दूध और पाणी का पाणी महत्वाचं चॅनल आहेत आणि
तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय, इट्स अ सेफ. बॅटर सेफ आहेत. थोडं पंचांमध्ये शंका होती आणि शंकेचं अगदी निवारण करण्यासाठी पंच टीव्ही कंट्रोल रूम मध्ये गेलेत. तिथे तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि दाखवलं डिबेनची प्रगती आहे. म्हणजे वसई विरार प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा सध्या सुरू आहे. तिथे 5 कॅमेऱ्याचा वापर होतोय. सफाळ्याला चापेवाडी चषक सुरू आहेत. आजच्या सध्याच्या घडीला एक असं नाव जे चर्चेमध्ये राहिलं आहे ते डीबीएन लाईव्ह आणि त्यांच्या वतीनं विपुला प्रवास सातत्यानं आपणही जोडीनं पाहिलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 31. 31 आहे धावपळकर 3 चेंडूचा आतापर्यंत खूप चांगला उल्लेख केला सर डीबीएनचा. आपण त्या चर्चेने देखील आपण पुन्हा येऊ. मैदानाच्या आतमध्ये आता चौथा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण आहे. चेंडूवरती आलंय, चेंडूला फिल्ड केलं गेलं फेकी होईपर्यंत एक धाव. खूप चांगला उल्लेख केला सर. आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलं ना तर एका दिवसामध्ये डीबीएननी 7 स्पर्धा 7 यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग एकत्र केलं. ही खूप प्रगतीची गोष्ट आहे पालघरकरांसाठी, आपल्या संपूर्ण वसई विरार नारंगीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नाही, एक गोष्ट त्याचं करण्याचं कारण सुरुवात एका कॅमेऱ्याने केली तेव्हा इक्विपमेंट नव्हते, तेव्हा साहित्य नव्हते. पण अशा कंडिशन मधून आज डीबीएनने घेतलेली उंच भरारी त्याच्या पाठीमागे भरपूर काही गोष्टीची चर्चा आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये हरेश्वर पाटील फायरिंग करतोय. मैदानाचा आहे त्याला अंदाज आणि मैदानावरती त्याने ठोकलाय षटकार. सारथ मारुतीच्या शिकाची ही मारुतीच्या शिकाची गावागावात होते चर्चा ही मारुतीच्या शिकाची. नाही घेऊ चर्चा चर्चा रंगल्या मारुती चषकाची आणि मारुती चषकाची चर्चा का रंगायला नको, कारण इतकं मोठं आयोजन आपल्या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अर्थातच राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून. आणि राजूदादांबद्दल एक गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये मिळणारं व्यक्तिमत्व आहे, जुळणारं व्यक्तिमत्व आहे. जसं प्रेम काल भरतराव सरांनी उल्लेख केला की इतकं प्रेम कुठे भेटत नाही. त्याही गोष्टीची मी चर्चा करेन. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले, फोर्स केलं, पुन्हा बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार. हरेश्वर पाटील कोपरीचा HP ब्रँड आणि त्यांच्या माध्यमातून षटकार. वाढविलं शान गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. चौकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिक. थँक्यू. प्रत्येकाची डिमांड आहे आणि प्रत्येकाला डिमांडवरती आता रिमांड पण पाहिजे, षटकार पाहिजे. षटकार मैदानावरती येत आहेत. आणि जसं विपुल मी एका गोष्टीची चर्चा केली, सध्या स्कोरही सांगू तर 3 ओव्हर 44 ला 1 विकेट. का राजूदादाबद्दल ती चर्चा पण का करतोय आज इतकी मोठी आपण मान्यवरांची मांदियाळी पाहिली ना तर ती मंचावरती येत आहेत. राजूदादांबद्दल असलेलं प्रेम, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या मंचावरती येत आहेत. आणि आपली स्पर्धा या हेतूनं आज सर्व मान्यवर मंडळी इथे येऊ लागले आहेत. म्हणजे सलगच्या 4 दिवसामध्ये येऊ लागले आहेत. अजून आजचा 5वा दिवस आहे, उद्या 6वा दिवस असेल, अंतिम दिवस असेल. अगदी होळीचा सण आहेत पण होळीपेक्षा राजूदादांची स्पर्धा इम्पॉर्टंट आहेत आणि तिथेही प्रेक्षक वर्ग येऊ लागले आहेत. नक्कीच रे. याच्याहून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे राजू. जीवनामध्ये पैसा किती कमावला याला महत्व नाहीये. तुम्ही तुमच्या माणुसकी आणि प्रेमाच्या नात्यावरती माणसं किती कमवल्यात. आयोजन, प्रत्येकाच्या आयोजनामध्ये इतके मोठे मान्यवर नाही, सोपी गोष्ट नाही. आणि पहिल्या वर्षाच्या आयोजनामध्ये इतके मान्यवर पाहायला मिळतात. आपल्या उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पंचाने रिव्ह्यू रेफर केला गेला. पंचाने बाबा रिव्ह्यू केला तर आता त्या गोष्टी पाहायच्या असतील तर मला वाटतं की आता स्क्वेअर लेग अंपायरलाच यावं लागेल, कारण तिसरे पंच आमचे किशोर सर मैदानावरती आहेत. आता हे डिसिजन क्रुशियल आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांना स्क्वेअर लेग अंपायरला यावं लागणार आहेत. रिव्ह्यू बाकी कोणाकडे नाही आहेत, फक्त अंपायर्सला रिव्ह्यू आहेत. त्यांच्या मनामध्ये जर शंका असेल तर ते अगदी मागू शकतात. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जसं राजूदादांचं आपण नाव घेतो, राजूदादांना दिलेली साथ त्यांचे बंधू आदरणीय अशोकदादा भोईर असतील, महेशजी आपले पाटील शिरगावचे खेळाडू, विजयजी मात्रे, दिगंबर मात्रे, प्रताप असतील, कल्पेश पाटील आपले केटू आहेत, सातत्यानं स्कोरिंग करतात. मयूर कांबेरे आहेत, अजय पाटील आहेत, जय गावडे, विकास, घनश्याम भोईर, प्रथमेश, विशाल, चेतन किनी, चेतन पाटील, साहिल पाटील, दीपक पाटील, स्वप्नील पाटील आणि अंपायर डिसिजन आहेत इट्स अ व्हाईट बॉल. कारण एकतर बॅटर शफल झाले नाही तो तुम्हाला मोमेंट तो फायदा असतो. एकदा की बॅटर शफल झाले की मग पंचांकडे पुढे 2 प्रश्न असतात. पहा पंचांच्या माध्यमातून ते डिसिजन आलं स्क्रीनवरती प्रश्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. धावफलकावरती धावा झाल्यात 45 आणि 45 धावा आणि त्यातल्या त्यात शिरगाव स्पोर्ट शिरगावची 7, जय बजरंग शिरगावची 7 आणि मास्टर 40+ शिरगावची 7. हा बॉल पहा पुन्हा एकदा बरोबर थोडा लाईनच्या बाहेर जातोय. तुम्ही जर त्या यष्ट्यांच्या जवळपास थांबलात किंवा शफल तुमचा पायाची मुवमेंट हालचाल झाली नाहीत तर मग पंचांना जी मेन लाईन आहेत, मुख्य लाईन आहेत, तो बाहेरचा वाईट तो मात्र द्यावा लागतो आणि पंचांना योग्य दिशा ती पाहिल्याने ते डिसिजन दिले आहेत. विपुल
खूप चांगलं डिसिजन पंचाने दिलं होतं. सॉफ्ट सिग्नल वाईट पण शंका होती आणि चेक केलं गेलं आणि प्रशांत भगत ऑपरेटरची भूमिका निभवत असताना पहिल्या दिवसापासून अचूक कामगिरी केली. त्याचे देखील कौतुक असतील. पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू हाताळलाय. हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडूला फिल्ड केलं गेलं. एका धावेने संतोष राहिल. सर कोण म्हणेल 40+ चालू आहे, धावफलक जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती. नाही बाबा 46 झाला, 40+ सुरत आणि त्याच्या वरती गेलाय. रन त्याच्या वरती गेलेत. दुसऱ्या बाजूने 10 बॉलमध्ये 25 केल्यात हरेश्वर पाटीलनं, 6 मध्ये 12 केल्यात संतोषनं. करंट पार्टनरशिप 15 बॉलमध्ये 38 धावेची पार्टनरशिप झालाय. आता दुसरी गोष्ट, या संपूर्ण स्पर्धेमध्ये जसं 4 दिवस टेनिसचा बॉल पाहिला, आज निव्याचा बॉल यूज केला जातोय. कारण 40+ क्रिकेट म्हटलं तर बाबा निव्याचा वापर, निव्याच्या बॉलनं क्रिकेट मात्र जास्तीत जास्त हे 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. साहेब आपलं स्वागत आहे. ॲडव्होकेट प्रवीण पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित होतात, त्यांचं आपण स्वागत करूयात. राजूदादा भोईर यांच्या वतीनं आपलं वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावा आहेत सध्याच्या घडीला. स्कोर कार्ड वरती 47. पहा पुन्हा आता बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतात आणि तिथे थोडं नाकाम राहिलेत विपुल. संतोष स्ट्राईकवर त्याच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिलाय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. पायावरचा चेंडू होता, त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संजय हे महत्वाच्या षटकात, चौथं षटक आहे. चौथ्या षटकामध्ये अजूनही मोठे फटके नाही दिसले. संजयला देखील माहिती आहे चौथं षटक हातात असताना इथून जे धावफलक वेगाने पुढे चालले ना, त्याला थोडीशी संत गती लावण्याचा प्रयत्न करतोय. या डेफिनेटली. आणि संजयकडे अनुभव आहेत, एक्सपिरियन्स आहेत. बऱ्याच वर्ष काय होतं माहिती का बाबा, सफाळ्याच्या परिसरामध्ये समालोचन करताना गेलं की ज्यांच्या माध्यमातून सातत्याने संधी या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. फिल्डिंग करण्यात आलेत, एका धावेवरती पुण्याचं समाधान. जसं षटक सफाळ्याला टाकायचं होतं ते आतापर्यंत संजयने हाताळलंय. कारण त्यांना ज्या षटकाची नितांत गरज आहे, कमी धावेंचं षटक द्यायचं आहे, तो प्रयत्न मैदानावरती सध्या संजयने केलाय. धावा धावफलकावरती 49. 5 ओव्हरचा मॅच आहे. दुसऱ्या बाजूला संतोष इंटेन खूप महत्वाचा आहे. इंटेन खूप महत्वाचा. छोटूला मात्र पुण्याचा खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं सूर्यकांत आलाय. सूर्यकांतनं फेकी चांगली केलं बाबा. या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे, या खेळाडूकडे तो क्लास आहे, या खेळाडूकडे ती गोलंदाजी आहे आणि या खेळाडूकडे ती थ्रो करण्याची कलाही आहे. ते मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि सिद्ध करून दाखवतोय, मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. 5 मध्ये मात्र 6 धावा खर्च केल्यात. जे धावफलक आतापर्यंत आपण 3 षटकापर्यंत पाहिलं ना, वेगाने पुढे सरसवत येते ना, त्यावर ब्रेक लगावले गेलेत. 5 ओव्हरचा मॅचचा शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूचा खेळ झाले. 5 मध्ये 6 आल्यात. 5 षटकांची मॅच आहे सर. 6 ओके. विकेट मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 50, 2 गड्याच्या मोबदल्यात. अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, बाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा. बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर ॲलन दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. बाबा ॲलनच्या नावाची चर्चा सातत्याने राहिल्यात. वसईचा भाग म्हटलं तर वसईच्या भागामध्ये सातत्याने याही खेळाडूनं आपला परफॉर्मन्स दाखवून दिलात. यंगस्टर पापडीसाठी मात्र त्यानं सर्वाधिक जास्त क्रिकेट खेळलाय. तो खेळाडू तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूनं आम्ही कॅप्टनना विनंती करू, मेडिटेक पनवेल आणि कनक 18 आणि मेडिटेक पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचे आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही पुन्हा विनंती करतोय, मेडिटेक पनवेल आणि कनक 18 या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहतील. आज पालघरचा संघ आहेत, पागदरी बॉईज, एकविरा स्पोर्ट्स वसई 11चा संघ आहेत, हवेली पुणेचा संघ आहेत आणि मास्टर 40+ संघ. मजा येणार आहे कारण लांब वरून खेळाडू आहेत, ते मात्र मैदानावरती येतात आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं रंगतदार क्रिकेटच्या अगदी मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. विपुल प्रत्येक मॅच रंगणार आहे. 4 षटकांचा आपण खेळ पाहिला. 50 वरती धावफलक जाऊन पोहोचले. नवीन गोलंदाज गोलंदाजी मारवरती येतोय. गणेशजी कारभारी गोलंदाजी मारवरती येतोय.
पाचवं षटक. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं संजयनी तो ब्रेक थ्रू मिळवून दिला, जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं त्यावर ते ब्रेक लगावलाय. ऑन साइडला फटका खूप सुंदर खेळलाय, मिड विकेटला क्लिअर करून गेलाय. संतोषच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. साऱ्या भक्तांची माझी माऊली आई अंबेचा उदो. थँक्यू. संतोषचा रोल पहिला आधी वेगळा होता. हरेश्वर पाटील होता त्यावेळी संतोषचा रोल फक्त ड्रायव्हिंग सीट होता. आता त्याच्यानंतर ड्रायव्हिंग नाही, आता बाबा अट्रॅक्टिव्ह. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर या षटकारांना वाढत असताना जाऊन पोहोचला 56. हवेमध्ये खेळला फटका स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चाललाय, भरपूर उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला, एक घेतला दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. म्हणून म्हटलं की विपुल तुम्हाला वेळोवेळी बदलायचं आहे. आता संतोषला माहित होतं की हरेश्वर पाटील होते त्यावेळी ते अट्रॅक्टिव्ह खेळत होते, संतोषचा रोल अगदी आरामात होता. आता संतोषनं काय केलंय, मैदानाच्या मध्ये ते अट्रॅक्टिव्ह दाखवण्याची सुरुवात केलाय. धावफलकावरती धावा आहेत 58. अप्रोच चेंज केला. त्याला देखील माहिती आहे एचपीची बॅट लागत होती, तेव्हा सिंगलनी मला त्यांना स्ट्राईकवर जास्त वेळ आणायचं होतं. जेव्हा विकेट आल्यानंतर त्याला देखील माहिती आहे आता मला ती जबाबदारी घ्यायची आहे, आणि जबाबदारीला साजेचा खेळ संतोष मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा मोठ फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक संजय चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, संजयच्या हाताला लागून चेंडू निघून गेलाय. 6 धावेसाठी षटकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा थँक्यू विचारून विपुलजी. समालोचन कक्षामध्ये आपलाही आवाज आपण नेहमी आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये काही गोष्टीच आपण दखल घेतल्यात. एका गोष्टीकडे मी एका विषयाकडे पुन्हा एकदा येणार आहे, एका चर्चेकडे पुन्हा एकदा येणार आहे. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अगदी बरोबर आपण पाहिलं तर हातामध्ये आपल्या फॉलोथ्रोमध्ये अडवलाय बॉलला. ॲलनला परतावलं गेलं तंबूच्या दिशेने. मोठी विकेट, प्राइसलेस विकेट. ॲलन बॅक टू डी, टग आउट गॉन. घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. आम्हाला जो कोणी नडतो थँक्यू. तो direct चर्चा विपुल तीच आहे. 4 दिवसाचा खेळ तुम्ही जवळून पाहिला. 5व्या दिवसामध्ये आपण दोघंही जोडीने आहोत. पण 5व्या दिवसामध्ये एक गोष्ट काय माहिती का, पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत जवळपास 30 बॉलचा खेळ होण्याच्या जवळपास आहोत. यामध्ये डॉट किती आलेत, डॉट आल्यात फक्त आणि फक्त 4 ते 5, म्हणजे 3 ते 4 डॉट आहेत. पहिल्या 4 दिवसामध्ये डॉटची सरासरी किती होती. यंग टॅलेंटेड खेळाडूने सर्वाधिक जास्त डॉट बॉल या मैदानावरती खेळले होते. आज एक गोष्ट आहे, सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये आणि ट्रिपलला कधी चौकारामध्ये आणि षटकारामध्ये तब्दील करतायत. हे 40+ क्रिकेट आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, त्यांना माहित आहेत बाबा मोठे पटके ज्यावेळी नाही आहेत ना त्यावेळी सिंगल डबल से काम चल सकता है, ते मैदानावरती करतायत. दाखवून देताना त्यांना देखील माहिती आहे की धावफलक चालू ठेवणं हे मला जास्त इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मध्ये जाताना दिसतोय. चेंडू गेलाय गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा संतोषच्या बॅट मधून येतोय चौकार. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रग. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो direct थँक्यू. जसं मुंबईला गेलो का मरीन ड्राईव्ह फेमस आहे, आणि क्रिकेटमध्ये खेळत असताना कव्हर ड्राईव्ह फेमस आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका पेश केलाय. आता माहित आहे बाबा संतोषला त्याचा रोल काय, अँकल रोल आहे. अँकल रो प्ले करतोय. धावसंख्या धावफलकावरती 68. 68 धावफलकावरती धावा लगावण्यात आल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. गणेश कारभारी आतापर्यंत त्यांच्या ओव्हरमध्ये रन आल्यात 18. आणि आता काय झालं माहिती का, 40+ क्रिकेट आहेत ना, 40+ क्रिकेटला पाहण्यासाठी काही 40+ खेळाडूही या ठिकाणी येऊ लागले आहेत. कारण बाबा पाहायचं प्रत्येकाला, जवळून पाहायचं आहे. आपल्या खेळाडूंना जवळून पाहायचं प्रत्येकाला. पुण्यात हवेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. झेलची जी संधी, ओह माय गॉड, ही झेल सुटलेली झेल आसिफच्या हातामधून कदापि येणाऱ्या त्या शेवटच्या 6 बॉलमध्ये काहीतरी वेगळं सांगून जाऊ शकतोय. धावफलकावरती धावा झाल्या आहेत त्या 69. 69 झाल्यात 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपण डीजेकडे जाऊयात आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे. थँक्यू.
बॅटिंग लाईनअप आपण पाहिलं तर अगदी प्रतापच्या माध्यमातून 3 मध्ये 7 सुरुवात त्यांनी केली. हरेश्वर पाटील 13 मध्ये 27, संतोषच्या 14 मध्ये 33, एलन शून्यावरती आज बाद, प्रशांत मैदानावरती आहेत, एक्स्ट्रा 2 आहेत, 5 ओव्हरमध्ये 69 ला 3 विकेट. यश इलेक्ट्रिक सफाले 40+ चे गोलंदाज आसिफनं 2 षटकं फेकली, 30 धावा 1 विकेट, 15 इकॉनॉमीकडनं, सूर्यकांत 1 षटक 14 धावा 14 इकॉनॉमीकडनं, संजयने 1 षटक 6 धावा 1 विकेट त्याने घेतलात आणि गणेश कारभारी 1 ओव्हर 19 धावा, इकॉनॉमी होती 19ची, एक्स्ट्रा 2 होत्या, धावफलकावरती धावा झाला 69 3 विकेटच्या नुकसानीनंतर. 69. पुन्हा एकदा संजय आलाय शेवटचे षटक घेऊन. टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच बाहेर निघून गेला, उजव्या यशीच्या बाहेर जाणारे चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा केला जातो. वाईट सर एका गोष्टीचा उल्लेख केला होता की जे डॉट्स नाही आल्यात. आपण कालच्या दिवसामध्ये शेवटची मॅच पाहिली होती, शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव घरच्या मैदानावरती केला होता. सर्वाधिक अतिरिक्त चेंडू त्यांनी हाताळले होते. अतिरिक्तही हाताळले होते आणि डॉट किती खेळले होते शिरगावने. कालचा अभ्यास दिगंबरनं केला होता बरोबर. दिगंबरनं बरोबर अभ्यास प्रत्येकाने केला होता. तो डॉट कालच्या दिवसामध्ये म्हणजे या स्पर्धेत जिथे षटकार जास्त गेलेत ना त्याच्यापेक्षा डॉट जास्त आल्यात. फटका खेळलाय हो, प्रॉपर कनेक्शन. बॅटच्या रडार मध्ये आला ना की तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाणार. संतोषनं हा स्ट्रोक खेळत असताना 6 धाब्यांचा मोह लावले पुन्हा एकदा. पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. कडक स्ट्रोक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार आणि पिकअप शॉट ज्या पद्धतीने खेळलाय ना विपुल, ही या खेळाडूंची स्पेशालिटी आहे. संतोष 15 बॉलमध्ये 39 वरती खेळतोय. आता एक कॅल्क्युलेशन त्याच्या मनामध्ये आहे का बाबा अर्धशतकाच्या 11 धावा तो दूर आहेत. 11 धावा जर त्याने केल्यात तर संघाचा धावाही वाढतील आणि कदापि त्याचा अर्धशतकही होईल. दिसणार आहे मैदानाच्या आतमध्ये. संतोषनी जी बॅटिंग केलंय ना खूप चांगलं आहे. त्यालाच माहिती होतं की जेव्हा हरेश्वरजी पाटील खेळत होते तेव्हा मला सिंगल स्ट्राईक वरती त्यांना आणायचं होतं. पण जसे ते आउट झाले त्याच्यानंतर जो अप्रोच चेंज केला ना, अटॅकिंग बॅटिंगचा नजारा, आउटस्टँडिंग बॅटिंग संतोष मैदानाच्या आतमध्ये करतोय. काल बऱ्याच जणांमध्ये चर्चा काय सुरू होती तर वसई प्रीमियर लीग मध्ये कोण जिंकणार कोण हरणार. काही जणांनी सांगितलं होतं बाबा सुमी ढेकले भावेश पवार जिंकणार, पण क्रिकेट काय असतं क्रिकेट वेगळंच काहीतरी सांगत होतं. हे संपास बॉल कारण निव्याचे बॉल आहे त्यामुळे त्याचं कारण आहे आज कारण आज निव्याचा बॉल यूज करतो. आपल्याकडे टेनिसचे बॉल जुने बॉल भरपूर आहेत पण ते देऊ शकत नाही. त्यामुळे आता जो काही बॉल आहे तो तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. आणि इतक्या लांब मारला होता ना बॉल की तो बरोबर ग्राउंडच्या बाहेर जिथे पाणी आहे तिथेच गेला होता. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. 39 धावेवरती बॅटिंग करतोय. 76 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. संजय पुन्हा एकदा कळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पहिलं तर पंच दर्शवत असताना पाहायला मिळतात. धाव तर घेण्याचा प्रयत्न केलाय. पंच दर्शवतील वाईट 1+1 एकूण 2 धावाला धावसंख्या धावफलकावरती 78 78 धावा धावफलकावरती आहेत. विपुल संजय थोडा दबावामध्ये. संजयला देखील माहिती आहे शेवटचे षटक संतोषची बॅट लागले. त्याच्यापासून शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागे यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना वाईट +1 2 धावा 78 78 वरती धावफलक जाऊन पोहोचले. फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू गेला 2 क्षेत्ररक्षक भेदून सीमारेषा पार. षटकार. थैंक यू भाई. इनका नाम है प्रशांत. इनका नाम है प्रशांत. प्रशांत कभी शांत नहीं भेटते. मैदानाच्या मध्ये प्रशांत दाखवलाय अट्रॅक्टिव्ह मोड काय असतो. आणि बऱ्याच वेळ जवळून पाहिलाय म्हणजे जवळचा असलेला काही संबंधही प्रशांत यांचा नेहमी राहिला आहेत. आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. धावफलकावरती धावा झाला 84. आता जाणतात कंडिशन जाणतायत बाबा. पिकअप शॉट कशा पद्धतीनं स्विंग होण्याच्या पहिलाच तो बॅटच्या रडारमध्ये घेतला होता. पुढे खेळायचा प्रयत्न केला. क्रॉस द बॅट. चेंडू मात्र पंच किशोरजी पाटील आहेत त्या ठिकाणी. म्हणजे काय झालं माहिती का, पंचाने 4 दिवस अंपायरिंग केलंय. आता प्रत्येकाचं लक्ष त्यांच्यावरती जास्त आहे. म्हणजे सफाळ्याच्या संघावरती जितकं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त लक्ष त्यांच्यावरतीच आहे. बाबा हे गलती से मिस्टेक करेंगे तो दिन भर आप सुनते रहेंगे. धावफलकावरती धावा 85. 85 धावा धावफलक. चौथा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न केला होता. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे
त्या दिशेने चेंडू गेला. यष्टीरक्षक थोडंसं चुका करते. खूप चांगला उल्लेख पंचांचा देखील आपण केलाय. पंचांवरती आता ती जबाबदारी किशोरजी पाटील यांच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही 4 दिवसांचा खेळ पाहिलाय. तुमच्या टीमला चालवण्यासाठी कशा प्रकारे प्लॅन आखतात, कशा प्रकारे रणनीती केली जाते, हे सर्व गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. नाही, हीच क्रिकेटची मजा ना खरी. कारण सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जाते. शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी संतोष स्ट्राईक वरती येईल. प्रशांत विकेट सॅक्रिफाईस केली जाते. धावचीच्या रूपात बाहेर जाताना दिसतोय. चला पुढील टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. थँक्यू. मेडिटेक पनवेल आणि कनक 18. मेडिटेक पनवेल आणि कनक 18 दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. आयोजित आणि विराट संघ सुरुवातीला हरेश्वर पाटील यांची बॅट आपण बोलताना पाहिली. चांगली बॅटिंग त्याने केली मैदानाच्या मध्ये. दुसऱ्या बाजूने त्यांना साथ देण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला होता, खास करून संतोषचा. रन झालं 86. सर हा डॉट बॉल आहे ना. हा विकेट किपर क्लोज असल्या कारणामुळे बॅटरला पुन्हा एकदा मात्र आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत प्रशांतला. कर पहा ही दृश्य पहा पुन्हा एकदा काय घडलं होतं त्या ठिकाणी. एकदा की तो बॉल पकडला हातामध्ये आला तर विकेट किपर क्लोज असला तर 40+ ला नियम आहेत, तिथे तुम्ही धाव घेऊ शकणार नाहीत. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच्यावरती चर्चा होत आहेत. 86 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट टू गो फटका खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न केला स्वतः संजय. वेगाने आलाय बॉलवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल्का भाग. पण संजय त्या रेसमध्ये जिंकलाय. एका धावेनं धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत त्या 87 झाल्या आहेत. आणि 88 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे. 88 रन मैदानावरती करायचे आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण तयार आहेत का. एका बाजूने ही 40 धावेची इनिंग 16 बॉल मध्ये संतोषची पाहायला मिळाली. 3 चौकार 3 षटकार 250च्या स्ट्राईक रेटनं आपल्याला पाहायला मिळाले. आणि ते सध्या डगआउटच्या दिशेने येत आहेत. मेडिटेक पनवेल आणि कनक 18 आपण तयार राहायचे आहेत. आपण त्या ठिकाणी स्वागत सन्मानाकडे जाऊयात. मंचावरती काही स्वागत सन्मान आहेत, ते स्वागत सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. मी विनंती करतोय आदरणीय राजूदादा भोईर आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कुंजनजी राऊत साहेब यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. मॅन ऑफ द सिरीज साठी जी आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्यात असे व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. थँक्यू सो मच कुंजन राऊत साहेब. आपण केलेलं सहकार्य आज मित्र परिवार म्हणून देखील आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. आणि कुंजनजी राऊत साहेब यांनी या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा यथोचित मान सन्मान तो मान सन्मान केला जातोय. त्याचवेळी आगरी कॉमेडी किंग नितीनदादा गावडे यांचे आगमन होत आहेत. प्रकाशजी पाटील 40+ चे खेळाडू रामचंद्र पाटील, रोहिदास पाटील, विजयदादा पाटील उपस्थित आहेत. पुढील सन्मान केला जाईल आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब, ॲडव्होकेट प्रवीण पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी ॲडव्होकेट प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान होतोय ॲडव्होकेट प्रवीण पाटील साहेबांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनदादा गावडे आणि त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर राजूदादा भोईर यांच्या वतीनं हा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्वागत सन्मान देखील आपण पाहिलं तर अगदी ग्रँड पद्धतीने केला जातोय, कारण सर्व काही सिस्टम आपल्याकडे रेडी आहे. आदरणीय विजयजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतनदादा किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आशेंद्रजी पाटील अर्थातच गोट्यादादा यांचाही सन्मान केला जातोय. आपणास विनंती असेल आपण पुढे यावं. आशेंद्रजी पाटील आशेंद्रजी पाटील अर्थातच गोट्यादादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. आज या स्पर्धेसाठी मोलाचा वेळ त्यांनी दिलात आणि त्यांचाही आता
आशेंद्र. नितीन दादा आणि त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर राजूदादा भोईर यांच्या वतीनं हा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. चला दोन्ही कॅप्टन आलात का? मेडिटेक पनवेल, मेडिटेक पनवेल, कनक 18, कनक 18 दोन्ही कॅप्टन आले असतील तर आपण उपस्थिती दर्शवा. कनक 18, कनक 18, कनक शेत कॅप्टन, मेडिटेक, मेडिटेक पनवेलच्या कॅप्टन आपण यायचं. मेडिटेक पनवेल. आदरणीय चेतनदादा भोईर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांच्या जोडीने प्रेमराजजी म्हात्रे यांचे आगमन होताना पाहायला मिळत आहेत. प्रकाश पाटील दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी राजूदादा भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील दादा यांचा सन्मान केला जातोय. 88चं लक्ष आहेत, 88 धावा करायचे आहेत. स्वागत सन्मान केला जाईल. मुख्य मंचावरती आदरणीय प्रकाश पाटील दादा यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण मास्टर कोपरी फोर्स 40 प्लसचे खेळाडू आहेत, कॅप्टन आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान राजूदादा भोईर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. जसं म्हटलं की बाबा आज आपल्या आवडत्या खेळाडूंना किंवा आपल्या परिसरातील असलेल्या खेळाडूंना सपोर्ट सिस्टम म्हणून काही जण आले आहेत. त्यामधील असलेले प्रकाश पाटील दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही हा स्वागत सन्मान अगदी ग्रँड पद्धतीने पाहायला मिळतोय. नितीन दादा आणि राजूदादा भोईर यांच्या वतीनं हा यथोचित मान सन्मान केला जातोय. मेडिटेक पनवेल, पनवेलचे कॅप्टन आले असतील तर थोडं घाई करा, लवकर यात. कनक 18चे कॅप्टन आहेत. सहा ओव्हरची मॅच आहेत. चला दोन्ही कॅप्टनला आपण टॉस करूयात. कनक 18 आणि मेडिटेक पनवेल या दोन संघादरम्यान टॉस होणार आहेत. पहिला बॉल खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रवी बंडा पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना. वेस्टपेडोविच प्रवीणजी पाटील साहेब, प्रकाशजी पाटील साहेब आपल्यास विनंती केली जाते आपण टॉस बॉक्समध्ये याच्या नाणेफेकीसाठी. प्रवीणजी पाटील साहेब, प्रकाशजी पाटील साहेब आपणास विनंती केली जाते आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला टॉस केला जाणार, नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन तिथे या पोहोचा. आपण विपुल 1 ओव्हर नंतर आपण टॉस घेणार आहोत, त्यामुळे तिथे आपण रेडी राहा. या षटकानंतर आपण टॉस घेणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्यात तयार. प्रशांत वेगवान 30 सरळ गोलंदाज म्हणून पाहिल्या जातात. 88 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल पुण्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सचिन, जोपर्यंत फिल्डिंग करतात तोपर्यंत डॉट बॉल येतोय. आदरणीय प्रवीण पाटील साहेब ॲडव्होकेट यांच्या शुभ से टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचतायत. कनक 18 आणि मेडिटेक पनवेल यांच्यामध्ये टॉस होईल. आमचे प्रतिनिधी विपुल पाटील त्या ठिकाणी जॉईन आहेत. टॉस हॅलो चेक. मान्यवरच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. एका बाजूला पनवेल आहे, एका बाजूला कनेक्ट 18. टेल असा कॉल होता. नाणेफेकीचा कॉल तो भरपूर फिरलाय. मान्यवरांना विनंती केली झाली आपण व्यासपीठावरती आदरपूर्वक यायचे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेतले. या मॅच वर आपण देखील मॅच पाहिलं, धावफलक जास्त वेगाने पुढे जाते. विपुल जास्त प्रश्न नाहीत कारण मॅच सुरू कॅमेरा तिथे. पनवेल आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. मेडिटेक पनवेल आणि कनक 18 मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतोय कारण जो कॅमेरा आहे तो मुख्य आता पुन्हा मॅचच्या दिशेने जाणार आहेत. हा प्रत्येकाला पाहिजे आहेत. यश इलेक्ट्रिक सफाळेचा संघ वाट काय खेळलाय, कडक खेळलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी आणि त्यानं टिपलाय. प्रताप भोईरनं टिपलाय. झेल संपलाय. बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन. देखा जो बेबी तेरा
कादरी. आता बाबा पंचांनी 2 ते 3 वेळा आमचे त्यांनी विचारलं बाबा नाव काय आहेत? प्रशांत तयार आहेत. पुढचा बॉल लोवर फुलटच बॉल. ओ माय गॉड, हातामध्येच आला होता. वेगवान होता, वेगवान फटका होता. बरोबर वेगाने खेळला होता आणि इतक्या वेगाने गेला होता की बरोबर तो हातामध्ये, बरोबर हाईटलाही बरोबर होता, परफेक्ट होतात. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं होतं. सचिन पाटील त्या ठिकाणी होते. धावफलकावरती धावा झाला 2. प्रशांत आम्हाला पुन्हा दाखवतील ती दृश्य. पहा पुन्हा स्क्रीनवरती फटका कळला होता. लोवर फुलटच बॉल, क्षेत्ररक्षक होते सचिन पाटील, परफेक्ट हातामध्ये होता. परंतु त्या ठिकाणी अगदी ज्या पोझिशन मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न केला तो वेगाने गेला बॉल. धावफलकावरती धावा 2. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळेल 2 धावा आहेत. धावफलकावरती पहिलं षटक मार्ग असते. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चेंडूला फील्ड केली जाते. फेकी होईपर्यंत मात्र सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलक जाऊन पोहोचते 3 आकड्यावधी. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे ला. जसं हाताला जातो तसं पहिलं षटक हाताळलंय. कमी धावेंचं द्यायचं होतं ते प्रशांतनं दिलंय. 3 धावा धावफलकावरती दिल्या आहेत. 88चा पाठलाग करायचा. 88चा पाठलाग करताना सुरुवात चांगली होणं अपेक्षित होतं. कारण विपुल पॉवर प्लेच्या षटका म्हटली तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमची सुरुवात ही इम्पॉर्टंट असते, पण ती सुरुवात नाही करू शकले. आणि कंपॅरिझन पहा, आई जुदानी विराट फोर्टीप्ला संघ पहिल्या ओव्हरला 14ला 1 होता. यश इलेक्ट्रिक सफाळेचा संघ पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा 1 विकेट आहेत. एक तर रन कमी केलेत, विकेट दोघांच्या बरोबर आहेत, पण रन जे आहेत त्या 11 धावा कुठेतरी थोडा कमी पडल्या आहेत. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रताप भोईर अर्थात तिवरीचा खेळाडू तुम्हाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. काल बाबा VVPL खेळून रात्री प्रताप भोईर पुन्हा एकदा आलाय. कारण वसई विरार प्रीमियर लीग सध्या चर्चेचा विषय उधाण आलेला आहे. क्रेज इतकी मोठी आहे आणि इतकं मोठं आयोजन या परिसरामध्ये अगदी बहुधा ते खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी बॉलला फिरवलाय ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. काल द ग्रेट मराठा जुचंद्र विपुलजी पाटील आपण पाहिलं असेल. द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय आणि प्रतापनं ठोकलेला तो लांबवरचा षटकार काल त्या जीवदानीच्या मैदानावरती आपण तिथेही पाहिला होता. तो खेळ सुद्धा इकडे चालू ठेवलाय. प्रतापने ती सुरुवात देखील खूप चांगली केली होती. गोलंदाजी करत दुसरं षटक हातावतोय. चेंडूला खेळ हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यात, काही नाही केली चूक. टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. गडीबाद. बापरे, काय घडलं होतं अगदी अगेन्स्ट टर्न थोडा लांब ठेवला, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, ऑप्शनचा थोडा बाहेर जात असताना पाहायला मिळाला बॉल आणि त्याच्यावरती पूल करण्याचा प्रयत्न तो पॉवरफुल नाही ठरला. क्षेत्ररक्षक आले आणि त्या ठिकाणी मात्र हा झेल अगदी परिपूर्ण केला. खूप छान पद्धतीने कॅच घेतलाय. नवीन बॅटर इम्तियाज मैदानावरती आलात. इलियास पठाण म्हणून आपण पाहिलं तर खेळाडू सध्या मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारी या खेळाडूवरती आहे. आता बाबा लवकर विकेट गमावला, 3 वरती 2 धक्के लागले आहेत. प्रताप भोईर पुण्यात तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. प्रतापचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर अगदी पाहायला मिळतील. परफॉर्मन्स चांगला द्यायचा आहे. ओ माय गॉड,
बॉल पाठीमागे चालला. पंचाने काय सांगितलं? पंचाने सांगितलं इट्स न बॉल. न बॉल. न बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती 4. विपुल. नोचा इशारा केला जातो. ऍक्शन रिप्ले पहा आपण. चेंडू सरळ बाहेर गेला. खूप खूप बाहेर गेला. हातातून चेंडू जसा जणू काही निसटला असं वाटलं. नोचा इशारा केलाय पंचांनी. नो आहे. आता पुढील चेंडू पठाण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. एका बाजूला कादरी आहे. फ्री हिटचा देखील चेंडू असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. फ्री हिट लायसन आहे. हिट केलं जाईल का? नाही 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 नाही. फ्री हिट वरती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. प्रताप कालच्या दिवसामधला जर खेळ पाहिला ना त्याच फॉर्म मध्ये इथे खेळतोय. त्यांनी केलेली ती सुरुवात गोलंदाजी वरती आल्यानंतर तो घेतलेला विकेट ही प्रत्येक गोष्ट आहे पाहण्यासारखी गोष्ट आहे. टप्पा पडला. इनसाइड एज लागली. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. रवी बंडा होतं तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पण पाठीमागे मला बाबा बॅकअप नाही आहे. पण काय होतं मग ते 40 प्लसचा क्रिकेट आहे तो बॅकअप येईल तो तिथपर्यंत रवीला हिट करायचं नाही करायचं याही गोष्टी जाणायच्या आहेत. मैदानावरती काही गोष्टी जाणायच्यात आपल्याला. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 5. पुन्हा अगेन्स्ट टर्न समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्या पॉलोत्रमध्ये आता झेल निसटले आहेत. म्हटलं की प्रताप आहे. प्रताप जशी गोलंदाजी व्हायला हवी ना विपुल तशीच गोलंदाजी झाल्या आहेत. यश इलेक्ट्रिक सफाले 40 प्लस या संघाला आता या कंडिशन मधून पुढे जायचं असेल तर मोठे फटके मैदानावरती मारावे लागतील. 88चा पाठलाग आहेत. धावा दिला 6. येणारे 2 चेंडू महत्वाचे 2 चेंडू आहेत. पॉवर प्लेचे 2 चेंडू बॅट मधून ज्या दिशेने फटका एक्झिक्यूट केल्या जात आहेत ना ते कनेक्शन नाही होत आहे. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. कदाचित जर का कनेक्शन नाही झालं मॅच मध्ये सुद्धा कनेक्शन नाही राहणार. इलेक्ट्रिकचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. नाही त्याचं एक कारणही आहे. म्हणजे महत्वाचा सामना मैदानामध्ये त्याचं एक कारण आहेत. त्याही दिशेने आपण वळणार आहोत. आता बरोबर फटका खेळलाय. समोर खेळलाय. ॲलन आहे त्या ठिकाणी पण ॲलनची हाईट पाहता ॲलनच्या डोक्यावरून गेला बॉल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता. थँक्यू. पहा चौकार बा पुन्हा समोरच्या दिशेने फटका खेळला आणि ड्रॅग करून खेळला होता. एका गोष्टीच्या चर्चेकडे मी काय येणार होतो. ज्यावेळी आई जुदानी 40 प्लसच्या संघानं विरारनं बॅटिंग केली त्यावेळी ते टर्न होण्याच्या अगोदर अगेन्स्ट टर्न बॉलला मारत होते. मैदानावरती जी चुकी कदापि यश इलेक्ट्रिक सफाल्याची घडली होती ना ते त्या अगेन्स्ट टर्न नाही आले. ते बॉलची वाट पाहत राहिले आणि एकदा की बाबा बॉलची वाट पाहिली ना की या मैदानावरती तो बॉल इतका वळण घेतो की तो बॅटरच्या बॅटमध्ये येत नाही. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 10 झालाय. दुसरी गोष्ट मैदानावरती जसं एका गोष्टीचा उल्लेख झाला की त्या ठिकाणी आपण ॲलन होते. ॲलन आहेत. अजित सुर्वे आहेत. अजितलाही पाहतात आपण. खास करून प्रतापला पाहतात. सचिनला पाहतायत. काही असे खेळाडू आहेत ज्यांची हाईट आहे. फिल्डिंग मध्ये लॉंग ऑफ मिड विकेट यांच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल होणं आणि हाईट ठरणारे खेळाडू सध्या मैदानावरती दिसत आहेत. प्रशांत पुण्यात आल्यात. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ॲलन चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड केली जाते. ही हाईट तर आता या मॅच मध्ये फाईट किती राहिले सफाळ्याच्या बाजूने हे देखील पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काही षटकामध्ये सफाळ्याने जर का धावफलक वेगाने पुढे नाही नेलं ना तर कदाचित या मॅच मध्ये मागू लागू शकतात. हे तिसरं षटक प्रशांत आहे पुन्हा एकदा घेऊन आलाय. नाही त्याच गोष्टीनं अडचणी वाढणार. बाबा अडचणी वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बॅटरला अडचणी वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गोलंदाजानं ती घेतलेली आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन होत नाही. पण कहाणी आई जुदानी विरारची तीच होती. पहिली विकेट त्यांनी लवकर गमावली होती. पण हरेश्वर पाटीलची पार्टनरशिप त्यांना दिलेली संतुष्ट साथ मधल्या कालावधीमध्ये प्रशांतनं मारलेला षटकार किंवा बाकीच्या सर्व काही गोष्टी आहेत. कारण संघ एकट्या दोघांच्या खेळाडूवरती नाही पुढे घेऊन जाऊ शकत. संघातील 11 खेळाडूंचा मिळालेली साथ 11 खेळाडूंना घेतलेला सहवास ह्या सर्व काही गोष्टी आहेत. विपुल एकमेकांना साथ देऊन खेळलेत. एकमेकांना साथ देऊन खूप चांगले. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये सर्कलच्या आतमध्ये काही नाही केली चूक. टिपलाय झेल. संपलाय पठाणचा खेळ. गडीपात. वरदान अन एक मुखानं बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला जय जय हनुमान. थँक्यू. जसं आयोजकांनी नावं घेतलं बाबा प्रतापचं नाव घेतलं पण प्रताप आलाय का त्याची शुभ सकाळी 12 नंतर होते. धन्यवाद कुंजन राऊत साहेब. आपल्या मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ दिलात. आज भारत सिरीजची आकर्षक ट्रॉफी कुंजनजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला देण्यात आल्यात. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 2.3 चेंडूचा खेळ संपला. धावा दिला 11. 3 गड्यांच्या मोबदल्यात.
आदरणीय कामडेजी राऊत साहेब आणि कुंजनजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आपल्याला 10,000 रुपये झाले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. ऑटोमच्या बाहेरचा बॉल फटका संजयने खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रताप, त्यांना बॉल अडवलंय, फिल्डिंग केलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर एका धावेने वाढत असताना 1, 2, 3 12 वरती 3 विकेट आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. इथून यश इलेक्ट्रिक सफायला धावफलक वेगाने पुढे देण्यासाठी मोठे फटके मारणं गरजेचं आहे. कदाचित मोठे फटके नाही आले तर मॅच मध्ये पुन्हा नाही येऊ शकत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होते मैदानाच्या आतमध्ये. यश इलेक्ट्रिक सफाया 40+. इथून अडचण येणारा प्रत्येक डॉट चेंडू डगआउट मध्ये दबाव वाढवतोय. येणारा प्रत्येक डॉट वरती पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचं बनवलं होतं. आपण सरळ टप्पा पडला, मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सर निर्धाव चेंडू, इथून येणारे 3 षटक अजून बाकी आहेत सर. डेफिनेटली शेवटचा बॉल आहे. स्लोवर वन हाताळलाय, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केलं. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आफ्टर 3 ओव्हर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 13ला 3 विकेट गमावल्यात. त्या यश इलेक्ट्रिक सफाळे 40+ संघानं 18 बॉलमध्ये रन करायच्या 75 75 धावेचे लक्ष आहेत. आपण जावं डीजेकडे, ऐकूयात संगीत. थँक्यू. 13ला 3 विकेट धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. एक तर माझ्या मनामध्ये चर्चा आहे की बाबा सूर्यकांतनं गोलंदाजी केली, मग सूर्यकांत बॅटिंगला का नाही आले? का सफाळ्याच्या परिसरामध्ये नेहमी समालोचन करताना मी जवळून पाहिलं. बरेच खेळाडू आहेत, थोडं जवळून पाहण्याचा प्रयत्न केलाय. पण सूर्यकांत भाईचा नंबर कमी आहे. इतकी वेळ आहे, ही वेळ जर निघून गेली मग मैदानावरती त्याच्यानंतर चर्चा करून काही फायदा नाही आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत विपुल. 75 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हेमन आहेत आपल्या. नेहमीच आपण पाहिलं तर खांडेवडेचा 40+ संघ पाहिला तर संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना पाहिलं. त्या भागातून येणारे क्रिकेटपटू म्हणून आपण ज्यांना पाहिलं आहेत, एक दर्जेदार खेळाडू आहेत. ते सध्या तुम्हाला पाहायला मिळतील. मागे बॉलही त्याने अडवला होता. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मैदानावरती दांडी गुल केलंय का? हो, डेफिनेटली दांडी गुल केलंय. हेमन विकेट मिळवलाय. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. तेरी सहेलियां सादा मामूली, उसके मुकाबले थोड़ी तू भली, जैसे ही सोलवा चढ़ जाए सा. धावफलक स्थिरावलंच होते. इथून जे धावफलकर धावा आहेत ना, ब्रेक लगावलंच होते. सफाच्या संघ रणनीती आखायची होती. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही किती धावापर्यंत मसल मारतील, त्यानंतरसाठी किती धावा ठेवल्या जातील, कॅल्क्युलेशन नव्हतं. नवीन फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये आलाय. उर्वी डीजे म्हटलं तर बाबा फेमस डीजे आहेत, त्याचे प्रोप्रेटर आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, पंच वळतात. व्हाईट बॉलचा सिग्नल अगदी घोषित करत असताना राकेश राऊत सर एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती पुढे गेले, जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. पुढील मॅच मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग वर्सेस कनक 18 यांच्यामध्ये मॅच होणार आहेत. टॉस जिंकलाय तो मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचे आहेत कनक 18ला मैदानाच्या मध्ये. त्यामुळे दोन्ही टीम रेडी राहा. आपला एक 12th मॅन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नंतर पाठवा. आदरणीय चेतनजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर प्रेमराजजी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. महत्त्वाचं सहकारी नेहमी असतं, कारण प्रेमराजजी म्हटलं, चेतनजी भोईर म्हटलं तर त्यांचं स्पेशली योगदान असतं. मग शिरगाव प्रीमियर लीग SPL आपण पाहिली होती, या मैदानावरती पार पडली होती. शिरगावची स्पर्धा या मैदानावरती पार पडली होती. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचं सातत्याने योगदान हे आपल्याला पाहायला मिळत असतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुण्यात तयार आहेत. पुढे फटका खेळायचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलात वेगानं. ओ, डायरेक्ट हिट,
डायरेक्ट हिट काम फिट. कोण म्हणतील 40+ चे खेळाडू आहेत बाबा. 40+ चे खेळाडू मी म्हटलं की 20+ आहेत आणि मैदानावरती त्यानं केलाय डायरेक्ट हिट. थँक्यू. नव्या बॅटर रोहिदास भगत मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. वाढीवमध्ये गेलो की एक परिचित असलेलं व्यक्तिमत्व आहेत रोहिदास भगत. यांचं नाव सातत्यानं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. हेमंत मैदानावरती आहेत. स्ट्रायकरवरती संजय. फटका खेळला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आला अजित. अजित 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 भाई आपको रुकना था या भागना था. मैदानाच्या मध्ये तोच विचार अजितने केलाय. हाईट होती अजितची पण चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. पहा मग म्हटलं की बाबा अगदी ऊन सावळीचं सुरू असलेलं सत्र आहेत. कधी ऊन येतं कधी सावळी येतं. तसा क्रिकेटचा खेळही रंगलाय. 14 मध्ये रन करायचे विपुल 70. या मॅच मध्ये थोडस कठीण समीकरण आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावत असताना शरीराचा वेध घेऊन चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं गेलं. एका धावेने संतुष्ट व्हायला गेलं. इथून 18 वरती धावफलक. 19 झाले. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 बॉलचा खेळ बाकी. 69 धावेची गरज आहे. 13-69. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. शेवटचा निर्णायक बॉल आहे. 13-69 धावेची गरज. हेमंत पुन्हा एकदा तयार. पुढे टाकलाय बॉल. फोर्स करायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतील डीप मधून. फिल्डिंग करतील आरामातरित्या. आता या मॅच मध्ये समीकरण राहिले येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 68. 12-68 ची गरज आहे. आपण जाऊया डीजे कडे. डीजे धनेश. थँक्यू बाबा. आता काही जणांमध्ये चर्चा सुरू झाली की बाबा पाऊस येईल नाही येईल. कारण आता भरपूर ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे कधी सांगू शकत नाहीत. कधी नाही झालं ना ते पावसानं दाखवून दिलंय. प्रत्येकाला दाखवलंय. आता एक 2 दिवसावरती होळीचा सणही आलाय आणि असं काही होणार नाही. सचिनचा पहिलाच बॉल कट केला. बॉल पाठीमागे चाललाय. तो अगदी वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. थँक्यू. थोडी स्माईल आहे चेहऱ्यावरती आदरणीय विजेता पाटील यांच्या. कारण या संघाचे आपण पाहिलं तर एक खंबीर नेतृत्व आहेत. ज्यांनी मात्र संघाला नेहमी सपोर्ट केलाय. पुढे घेऊन आलाय आणि त्यांच्याच माध्यमातून चालणारा संघ जीवदानीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्या 40+ चा. सचिन तयार. सचिनचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक अजित सुर्वे वेगाने पुढे येतात. अजित सुर्वे अभिजित सुर्वे बबली या 2 खेळाडूची आठवण प्रत्येकाला होत आहेत. वेलकम प्रताप. आपलं स्वागत आहे प्रताप. शुभ सकाळ. पहिला मॅन ऑफ द सिरीजचा बाईक पटकावणारा खेळाडू या गावातील प्रताप मात्रे या ठिकाणी दाखल होतोय आणि पराक्रमी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल. काही अशी नाव आहेत. रोनक आहेत, प्रताप आहेत, दिगंबर आहेत जे रात्री खेळ चालू या मैदानावरती ते असतात उपस्थित आणि त्यांनाच थांबायचं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावपळ धावा आपण पाहतोय. इथून मॅच मध्ये कुठेतरी औपचारिक सुरेख चेंडू. सरळ चेंडू वेगाने हाताळला होता. यष्टांचा वेध घेतला. फलंदाज बाद झालाय. थँक्यू ॲडव्होकेट प्रवीण पाटील साहेब. आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. आपण मोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल राजूदादा भोईर यांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. धावफलकावरती धावा झाल्या 25-6 गाड्यांच्या मोबदल्यात. बाबा किशोरजी पाटील सांगतात मेरा नंबर कमी है. बरोबर आमच्या मागेच बसल्यात. दिगंबर पण सांगतात बाबा किशोर पाटील सरांचा नंबर कधी लागणार आहेत. पाठीमागे आहेत. का त्यांची बॅटिंग पाहण्याची मजा होती पण सध्या ते आहे तिथे. 25-6 आणि कदापि ते गेले तर भरपूर पारितोषिक येतील. कारण 4 दिवस अंपायरिंग केले. आता 5व्या दिवसामध्ये आहेत. पुन्हा एकदा धावफलकावरती धावा 25 ला 6 विकेट. विपुल 25 वरती 6 विकेट आहे. या मॅचला यश इलेक्ट्रिक सफाने स्टार्ट नाही चांगलं केलं. स्टार्ट नाही तुम्ही चांगलं केलं तर 88 चा विचार करत असताना ते कदाचित मनामध्ये त्याच भावना होत्या की खूप मोठं धावफलक आहे.
ते खूप मोठा धावफलकाचा विचार करत असताना ती मॅच स्टार्ट नाही केली गेली. कदाचित मॅचला स्टार्ट करणं, कदाचित 2 षटकामध्ये निदान 20 ते 30 धावांचं टार्गेट मनामध्ये ठेवून तसं खेळ करणं देखील गरजेचं होता. आपण खेळ नाही दिसला आणि एका खेळाडूची आपण चर्चा केली होती, सूर्यकांतला पटवण्यासाठी किती वेळ घेतला, नंतरचा किती वेळ गेला, या प्रत्येक गोष्ट होती. ऑन साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑन वरतून क्षेत्ररक्षण चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूला फील्ड केली जाते. ऑफेकी होईपर्यंत एक धावफलकामध्ये ऍड होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 26-26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. रोहिदास भगत, कल्पेश. रोहिदासच्या बॅटमधून तो एक फटका आपण पाहिला 4 धाव्यांसाठी आला होता. त्या व्यतिरिक्त या मॅच मध्ये अजून मोठी फटकी नाही दिसलेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज चेंडू खाली गेल्यात, काही नाही करणार. चूक, टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. 5 षटकानंतर 26-26 या आकड्यावर. बाबा शिरगावचा संघही 40 प्लसची मॅच खेळण्यासाठी बिलाल पाडायला गेलाय आणि आपला प्रदीपला पहिल्या बॉलवरती तिथे षटकारी मारलाय. तिथे वेगाने टाकून नाही चालत, तिथे व्हेरिएशन चालतं. फटका खेळलाय, चांगला खेळलाय. थोडा उशिरा काय होईना, परंतु लेट टू थेट कल्पेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. मैदानावरती आपण पाहिलं तर षटकाराला धावसंख्या धावफलकावरती 32-32 7 विकेट. असं म्हटलं की बाबा परफॉर्मन्स बद्दल सर्व काही खुश आहेत, पण विजेताही खुश आहेत, कारण ज्यांनी पुरस्कृत किंवा ज्यांच्या माध्यमातून सहकार्य राहिलेला नेहमी संघ आहेत. विकास मैदानावरती पुण्याचा गोलंदाजी ट्रॅकवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगला बॉल पाहायला मिळतो. निर्धाव आला आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या धावफलकावरती 32 7 गड्यांच्या मोबदल्यात. विपुल षटकार येताना तो उशीर देखील झाला. कल्पेशच्या बॅटमधून षटकार पाहिला. येणारा 4 चेंडूंचा आता खेळ मात्र बाकी राहिला या मॅच मध्ये. सुरेख गोलंदाजी आई जीवतानी विरारचा आपण जर का विचार केला 40 प्लसच्या टीमचा या मॅच मध्ये सेन्सेबल क्रिकेट त्यांनी दाखवली. त्यांनी दाखवलं कशा प्रकारे रणनीतीला चालू ठेवून मॅचला पुढे न्यायचं असतं आणि जी मॅच आपल्या बाजूने झुकलेली असते तिला आपल्या बाजूने कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या मॅच मध्ये यश इलेक्ट्रिक सफायला नाही येऊन दिलं. स्क्वेअर लेग आणि फाईन लाईनच्या गॅपमधून चेंडू निघून गेलाय 4 धाव्यांसाठी. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सफाईची संपूर्ण टीम सकाळ सकाळ दाखल झाली होती. पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा स्वीकार करावा लागणार आहे संपूर्ण यश इलेक्ट्रिक सफाईची टीम. काही जण बाबा जेटीने आले होते, काही जण जर विचार केला तर सकाळी ट्रेन पकडून लवकर या शिरगावच्या मैदानावरती मॅच खेळण्यासाठी आले होते. मागे चेंडू निघून गेलाय. वाईटचा इशारा पंचांचा येते. सूर्यकांत तब्बल या मॅच मध्ये सूर्यकांत स्ट्राईकवर येण्यासाठी 34 चेंडूची वाट पाहावी लागली. शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी सूर्यकांत आलाय. सूर्यकांत बऱ्याच वेळा सफाईच्या नगरामध्ये आपण खेळताना पाहिले. टेंबीखडातून खेळत असताना त्यांनी देखील खूप मैदानावरती क्रिकेट खेळ खेळलाय. त्याला देखील मैदानाचा अंदाज होता. आपण कदाचित मॅच मध्ये ती रणनीती यश इलेक्ट्रिक सफाईची ती स्ट्रॅटेजी नव्हती. त्या कारणास्तव संपूर्ण मॅच मध्ये यश इलेक्ट्रिक सफाई मागच्या बाजूने राहिलेला. चेंडू खेळलाय हवेमध्ये. पुन्हा एकदा मिस्टर स्टोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चेंडू खाली आलाय. चेंडूला फील्ड केले जाते. मात्र एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. आणि आई जीवदानी विरारचा तो माइंडसेट क्लिअर होता की तुम्हाला मॅच मध्ये वरती राहायचंय. धावफलक हरेश्वरची बॅटिंग त्याच्यानंतर दिलेली ती सर्व संतोषनी साथ की कधी ऍक्सिलेट करायचंय, ड्रायव्हिंग सीट वरती आल्यानंतर कशा प्रकारे फटके खेळायचे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा बनवायच्या, ही संपूर्ण रणनीती दिसली होती आई जीवदानी विरारच्या बाजूने. त्या कारणास्तव संपूर्ण मॅच मध्ये आई जीवदानी विरारची टीम पुढे होती. अभिनंदन टीम आई जीवदानी विरार, हार्ड लक टीम यश इलेक्ट्रिक सफाई. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा. लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये हस्तांदोलन करा का क्रिकेटचा खेळ आहे. हार जीत होत राहणार आहे. हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. चला हस्तांदोलनासाठी आपण जायचं आहे मैदानाच्या मध्ये, कारण 48 धावांना हा सामना मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय. यश इलेक्ट्रिकल सफाले 40 प्लसला. आई जुदाने विरार संघानं पहिला सामना आपल्या नावी केलाय. त्यांचा आपण करूयात अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही काही वेळामध्ये दिला जाईल. सध्या
बॅटिंग कशा पद्धतीने झालाय, गोलंदाजी कशा पद्धतीने झालाय, मॅचची समरी आपण पाहूयात. आईजुदान विरार 40+87 4 विकेट, संतोषच्या 16 मध्ये 40, हरेश पाटीलच्या 13 मध्ये 27, प्रशांतच्या 4 मध्ये 8, संजय नेक्स 2 षटक 24 धावा 1 विकेट, आसिफचे 2 षटक 30 धावा 1 विकेट, गणेश 1 षटक 19 धावा, यश इलेक्ट्रिक सफल 40+. बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून 6 मध्ये 11, संजयच्या माध्यमातून 5 मध्ये 6, रोहिदास भगत 6. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये प्रशांत 2 ओव्हर 6 धावा 2 विकेट, सचिनचं 1 षटक 6 धावा 2 विकेट, प्रताप यांचं 1 षटक 6 धावा 1 विकेट, हेमंतचं षटक 7 धावा 1 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. अशा पद्धतीनं हा सामना मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश झालाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत. चला दोन्ही संघ लाईन अप मध्ये मैदानाच्या मधून यायचे आहेत. सफाळे आपणही लाईन अप मध्ये जायचं आहेत. मॅन ऑफ द मॅच गोज टू